आज जो काही संध्याकाळी प्रकार झाला त्याबद्दल आम्ही आणि माझे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. तदनंतर बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा आले. त्यानंतर काही वेळ आमचं बोलणं झालं तर मी असा निर्णय घेतला की सावंतवाडी शांत शहर आहे, त्या शहराला खूप काही गालबोट लागतात आणि एक सावंतवाडी नागरिक म्हणून माझी जबाबदारी. त्याच्यामुळे मी सांगितलं की मी पहिली काय क्रॉस कंप्लीट करणार नाही, त्यांना करू दे, त्यांनी केलं तर आम्ही करू. घटना काय घडली होती, नेमकं काय घडलं? घटना अशी घडली की एक स्कॉर्पिओ होती ना गाडी, स्कॉर्पिओ गाडी जे बूथ बसलं होतं शिंदे सेनेचं त्या दिशेने अंगावर आली. त्यामुळे त्याला आम्ही थांबवलं तिथे आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते चिडले. त्याला कोणी मारवून गेली नाही, काय केलं नाही, काय केलं नाही. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आले तर विचार केला की सावंतवाडी चांगलं शहर म्हणून ओळख, सुंदर शहर, चांगलं शहर, शांत शहर हे ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून मग ठरवलं की आज इलेक्शन संपलं, विषय संपला, त्यानंतर जर त्यांनी काय केलं तर आम्ही बघू. साहेब, अशा घटनांमुळे एखाद्याचा जीव जर गेला असता तर हे इलेक्शन जागेवर राहिलं असतं, एखाद्या मायमाऊलीचा कुंकू पुसला गेला असता. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आता ही घटना घडली, ही चुकीची आहे, मी मान्य करतो. पण तरी सुद्धा जर आम्ही एनसी केली, क्रॉस कंप्लेंट केली, ते क्रॉस कंप्लेंट करणं त्यातनं होणार काही नाही. फक्त सावंतवाडीची शांतता बिघडणं, एक सुजाण नागरिक म्हणून मला ते नको आहे. तशी मी त्यांना समज, त्यांच्या ज्येष्ठ जे नेते आले त्यांना तशी मी समज दिलेली आहे. तुमचं आणि भाजपचे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये चर्चा झाली की पोलिसांशी तुम्ही चर्चा केलेली आहे, काय घडले? नाही, भाजपचे पदाधिकारी होते, पोलीस होते, मी चर्चा केली, तसा मी विषय ठेवलाय आणि त्यांनी ठेवला माझ्याकडे. पण आता त्या आतमध्ये आहेत, मी बाहेर आलो, मला आणि कामं आहेत, त्यांनी केली तर मी निश्चित करेन. धन्यवादातून काही गोष्टी होत्या. धन्यवादातून वगैरे काही नाहीये. तो ड्रायव्हर होता, तो युपीतला होता, तो ड्रिंक मध्ये होता, त्याला आता पोलीस तपासतील. त्यांनी केली तर आम्ही एनसी करू, नाही तर मी त्याला तोंडी समज दिलेली. पण संजय संजू 69.33% मतदान झालेलं आहे. एक मिनिट, तुमच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात मारण्याची धमकी दिली आहे, पोलीस ठाण्यात ही धमकी दिली, त्याकडे तुम्ही कसं बघता? पोलीस बघतील ना, कोणी धमकी दिली, पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. पोलीस स्टेशन मध्ये दिली ना, पोलिसांची जबाबदारी आहे कारवाई काय करायची. संजू बरोबर कारवाई करणार नाही. तिथे दोन राडे पाहायला मिळाले, एक रस्त्यावर आणि एक पोलीस ठाण्यामध्ये. कसं बघताय तुम्ही? ह्याला काय राडा म्हणत नाही. तुम्ही वाटतं कधी राडे बघितले नाही, त्याला राडा म्हणतात, त्याला भाताभाजी बोलतात. राडे कसे असतात तुम्ही बघितले नाही वाटतं कसे? हे राडे नाही, भाताभाजी. सावंतवाडीमध्ये 69.36% मतदान झालं आहे. तुम्ही एकंदरीत शिवसेनेने ज्याप्रमाणे प्रचार केला, सगळ्या यंत्रणा राबवली, तुम्ही बऱ्यापैकी प्रचार केला, काय या निकालाकडे बघताय? 21-0. यात साहेब, जो पोलिसांचं जे संरक्षण असलेला जो तिथे पोलीस होता, तो त्या गाडीत होता म्हणून आक्षेप घेतलाय शिवसेनेने. दिला आम्ही अर्ज करू, उद्या वकिलाशी बोलू कशा पद्धतीने करायचं होतो त्या पद्धतीत देऊ. निकाल उद्या निकाल घोषित होता, पण नेमकी आजच स्टेटमेंट आली आहे. मी कोर्टाचा जो निकाल दिला, कोर्टाच्या विरोधात मी काही बोलू शकत नाही. एक शेवटचा प्रश्न. दोन सत्ताधारी पक्ष जरी समोरासमोर लढला तरी परस्पर ह्या ज्या गोष्टी घडतात, उद्यापासून एकत्र असाल की सत्ताधारी पक्ष पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पाहायला मिळतील? हे बघा, तो एवढा मोठा मी नेता नाहीये, वर ठरवणारे आहेत. साहेब, पैसे वाटपावरनं हे सगळं होतं किंवा कार्यकर्त्यांमध्ये भांडण मारामारी झाले, 5 वाजून गेले, आता काय करू?